नमस्कार मंडळी, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झाली होती। तर हा व्हिडिओ आहे कालचा, म्हणजे शिवजयंतीच्या दिवशीचा। आणि शिवजयंती असं सणवार काय असलं ना, फौजी साहेबांना आवर्जून बंदोबस्त लागत असतो। तर त्यांना बंदोबस्त लागला होता, ते सकाळ सकाळ गेले। आणि फौजी साहेब गेल्यानंतर किरण दादा आलाय। तर पाठीमागच्या व्हिडिओला सगळ्यांनी विचारलं होतं, होळीच्या व्हिडिओला, की व्हिडिओ कोणी म्हणजे शूट घेतलाय, कशाने शूट घेतलाय, खूप छान क्लॅरिटी व्हिडिओची। तर माझा पुतण्या म्हणजे जावेचा मुलगा, तर किरणनी कॅमेरा घेतलाय ना, तर त्यानेच व्हिडिओ शूट घेतला होता। तो कॅमेऱ्याला इतकी छान क्लॅरिटी ना, खूप छान व्हिडिओ आला होता। तर बऱ्याचशा ताईंनी विचारलं होतं, आणि नवीन युट्यूबर ताई आहेत ना, त्यांनी पण विचारलं होतं की ताई व्हिडिओ कशाने शूट केलाय, खूप छान झालाय। तर किरणनी कॅमेऱ्याने व्हिडिओ शूट घेतला होता, आणि आज पण तो आला होता ना, तर म्हणला नानी मीच व्हिडिओ शूट घेतो आज पण। तर तो संध्याकाळचं रात्रीचं पार्ट टाइम जॉब करतो, मेडिकलवर जात असतो। जे 24 तास मेडिकल उघडे असतात ना, तर त्या मेडिकलवर जातो तो। आणि सकाळचं घरी येतो, आणि दिवसभर मग लग्नाच्या ऑर्डर घेतो, फोटोशूट, व्हिडिओ। आणि मी रेग्युलर ज्या मोबाईलने व्हिडिओ शूट घेते ना, तर तो मोबाईल विवो कंपनीचा आहे, विवो V23 प्रो। विवोच्या फोननी पण छान व्हिडिओ क्लॅरिटी येते, पण कॅमेरा इतकी क्लॅरिटी नसती, कारण कॅमेरा तो कॅमेराच राहिला, त्याची क्लॅरिटी काही वेगळीच असते ना। तर सागर किती छान तयार झालाय तुम्ही बघू शकता। त्याच्या कॉलेजमध्ये शिवजयंतीचं सेलिब्रेशन होतं ना, तर तो चालला होता कॉलेजमध्ये। त्यांनी मस्त पांढरा कुर्ता घातलाय, आणि चंद्रकोर कपाळावर काढून घेतली माझ्याकडून त्यांनी कुंकवाची। तर कॉलेजला जाण्याआधी सागर म्हणला मी झेंडा लावतो, आणि त्यानंतर कॉलेजला जातो। तर सागर, मी आणि किरणच होतो घरी। किरण पण आत्ताच आला होता, आणि आकाश आणि फौजी साहेब गेले होते। फौजी साहेब ड्युटीवर गेले, आणि आकाश त्याच्या अकॅडमीमध्ये गेला होता, कारण त्याचा काहीतरी पेपर होता। सकाळ सकाळ लवकरच गेला होता तो, 6:30 वाजता। तर आकाश येणार होता 10:30-11 वाजेपर्यंत। तर म्हणलं तोपर्यंत बाकीचं काम आवरून घ्यावा, पूजेची तयारी करावा। तर देवपूजा, त्यानंतर स्वयंपाक, आणि हे पाखरांना मी याच्यामध्ये पाणी ठेवते। पहिलं मी याच्यामध्ये साईडनी धान्य ठेवायचे, आणि जो खड्डा केलाय ना आतमध्ये, तर त्याच्यामध्ये पाणी ठेवायचे। पण नंतर खाली आम्ही काय केलं, भिंतींना ज्या वाट्या फिट केल्यात ना धान्य पाणी ठेवण्यासाठी, तर त्या वाट्या भरपूर लावल्यात ना, तर त्याच्यामध्ये मी धान्य पाणी सगळं ठेवते। आणि वरचं सगळं मग मी पाण्यासाठीच केलं, कारण त्याच्यामध्ये ना पाखरं येऊन आंघोळ्या करत बसायचे, आणि ते धान्य सगळं ओलं व्हायचं। त्यामुळं म्हणलं सगळं मी आता ते पाण्यासाठीच करते। तर दिवसभर पाखरं त्याच्यामध्ये येतात, उड्या मारतात, आंघोळ्या करतात, खूप त्यांचा चिवचिवाट चालू राहतो। तर बऱ्याचशा ताई बोलल्या की ताई पाखरांचा मस्त व्हिडिओ शूट घे, आणि आम्हाला पण दाखव। तर वरचा दरवाजा, टेरेसवरचा दरवाजा उघडायला गेले ना मी, तो लोखंडाचा दरवाजा आहे ना, ग्रिलचा बाहेरचा, तर तो उघडायला गेले ना, काय होतं, थोडंसं कर जरी वाजलं ना तो दरवाजा उघडताना, तर ते पाखरं सगळे उडून जातात, आणि शूट घेताच येत नाही मग। तर खालचा थोडासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते आता। आता तुम्ही म्हणता की हा आवाज कसला आहे, तर खारुताईचा आवाज आहे हा। 5-6 खारुताई आहेत ना, इतक्या दंगामस्ती करतात ना दिवसभर। आणि हे पाखरं आहेत ना, टेरेसवरती आपण पाणी ठेवलंय ना, त्याच्यामध्ये अंघोळ करतात, आणि इथं झाडांच्यात मस्त सावलीला येऊन बसतात। आणि खाली ज्या वाट्या लावल्या आहेत ना, त्याच्यामध्ये पण धान्य ठेवलेलं आहे ना, तर खातात पितात, आणि दिवसभर इथं त्यांचा चिवचिवाट असतो असा। आता हे लाल जास्वंदीचं झाड आहे ना, त्या झाडाच्या तिथं 2 खारुताई आहेत, आणि तिथूनच त्या ओरडतात। तर असं कुत्रं-बित्रं त्यांनी बाहेर जर बघितलं ना गेट जवळ, त्या सगळ्याच खारुताई एकदम अशा टाऊ करतात, आणि चिव 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 करत आहे ना घरात घुसायला बघतात पार। तर कुत्र्याला खूप घाबरतात त्या। आणि फौजी साहेबांनी हे ज्या बादल्या आहेत ना झाडं लावलेल्या कलरच्या, तर त्या कलरच्या बादल्यांना त्यांनी कलर द्यायला सुरुवात केली। तर टेरिकोटा मारला त्यांनी 2 बादल्यांना, पण ते बोलले की खूपच कसं तरी डार्क वाटतंय, त्यामुळे त्यांनी स्काय कलरचा ऑइल पेंट आणलाय, आणि तोच त्या बादल्यांना लावतात। आता जसा वेळ मिळेल तसं ते 1-2 बादल्या असं कलर करतात। तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट येत होते की ताई ज्या कलरच्या बादल्या आहेत ना झाडं लावलेल्या, त्या बादल्यांना एकसारखा कलर देऊन घ्या, म्हणजे छान वाटेल। तर फौजी साहेब आता रोज हळूहळू त्या बादल्यांना कलर देतात। तर नर्सरीतून आणल्यानंतर आपले झाडं गुलाबाचे किती छान झाले तुम्ही बघू शकता। मस्त त्याला खूप जास्त कळ्या येतात, आणि फुटलेत पण छान। तर त्याच बादल्यांना फौजी साहेबांनी हे कलर दिलाय गुलाबाच्या 2-3 बादल्यांना।
फौजी साहेबांना सकाळ सकाळ लवकर ड्युटीवर जायचं होतं ना बंदोबस्ताला, तर ते लवकरच उठले होते 5 वाजता माझ्याबरोबर. तर ते बोलले, की "आता दिवसभर मी घरी नाही आहे, त्यामुळे मी झाडाला सकाळ-सकाळ पाणी देतो." तर त्यांनी बोर लावून झाडांना पाणी दिलं आणि बोरच्याच पाण्याने पोर्च धुवून काढला होता. तर त्या बोरच्या पाण्याचे शिंतोडे थोडेफार इथं पायरीवर उडाले होते ना, तर ते काळा कडप्पा लावलेला आहे ना पायरीला, तर त्या काळ्या कडप्प्यावरती बोरच्या पाण्याचे शिंतोडे इतके कसतरी वाटतात ना, तर अजिबात एकदम क्लीन वाटत नाही. तर म्हणलं गोड्या पाण्याने थोडंसं ते पाणी टाकून पुसून घ्यावं म्हणजे एकदम क्लीन होतं. तर गोडं पाणी आपलं जे प्यायचं आहे ना, ते थोडंसं टाकलं पाणी कोरड्या कपड्याने पुसून काढली ना फरची एकदम क्लीन वाटते. आणि बोरच्या पाण्याने ते कितीही तुम्ही पुसून काढा ती काळी फरची, तर ते बोरच्या पाण्याचे डाग ते अजिबात निघत नाही. तर इथं दारामध्ये मी जे मनी प्लांट, कॉइन प्लांट ठेवलेले आहेत ना, तर त्याला मी गोडच पाणी घालत असते. मुळा डॅमचं आपलं प्यायचं पाणी. त्या छोट्या-छोट्या झाडांना आहे ना बोरचं पाणी अजिबात जमत नाही. ते बोरचं पाणी घातलं की ते झाडं खराब झाले जातात आणि जे मनी प्लांट आहे ना त्याच्या पानांच्या वरती पण बोरचे पाण्याचे शिंतोडे उडाले ना, तर ते डाग खूप कसतरी वाटतात. जातच नाही अजिबात. एकदम क्षार वाटल्यासारखे होतात. तर मी मनी प्लांटला पण घरातलंच पाणी घालत असते. तर मनी प्लांटला पाणी घातलं मी. छोटे-छोटे कॉइन प्लांट आहेत त्यांना पण पाणी घातलं. एकदम हिरवेगार मस्त राहतात पोर्चमध्ये. कारण मनी प्लांटला पण, कॉइन प्लांटला पण अजिबात ऊन जमत नाही. असा सूर्य म्हणजे जो प्रकाश आहे ना हलका तो लागतो. म्हणजे सेमी शेडमध्ये. जास्त घरामध्ये पण जमत नाही झाडं आणि जास्त उन्हामध्ये पण जमत नाही. त्यामुळे मी पोर्चमध्येच ठेवलेत. आणि आता फुलं तोडायला लागले मी. फुलं तोडून घेते देवपूजा करण्यासाठी. आता हे मोगऱ्याची जाळी ना म्हणजे 2-3 प्रकारचे कागड आहेत ना आपल्या इथं, तर छान फुलं येतात त्याला. आणि ह्या दिवसात जो गावरान मोगरा असतो ना तो पण छान बहरतो. त्याचे फुलं खूप मोठाले असतात, खूप पाकळ्या असतात त्याला आणि इतका वास आहे ना त्याला, एकदम ओरिजिनल गावरान मोगरा म्हणतात त्याला. तर त्याला पण छान फुलं यायला लागलेत आणि आता जास्वंद्याची कटिंग केली होती ना पाठीमागं 2-3 महिने होत आले आता. तर आता इतक्या जास्वंद्या बहरल्यात ना, पांढरी जास्वंदी, लाल जास्वंदी सगळ्यांना खूप फुलं यायला लागलेत आता. तर आम्ही काय करत असतो, ज्यावेळेस गलांड्याचा सीझन असतो ना, त्याला फुलं भरपूर असतात, त्यावेळेस जास्वंद्यांची कटिंग करतो आणि मग जेवढे गलांड्याचे फुलं आहेत ना, तेवढे आपल्याला देवाला होऊन जातात. चाफ्याचे काही, गलांड्याचे काही, मोगऱ्याचे काही. आणि 2-2.5 महिन्यानंतर जास्वंदी इतक्या छान बहरतात ना, मस्त त्याला पालवी फुटती आणि फुलं यायला लागतात. मस्त तुम्ही बघू शकता. इतके फुलं येतात ना जास्वंदीला, पांढरी जास्वंदी, लाल जास्वंदी भरपूर ताटभर फुलं निघतात रोज. मग आम्ही हे दिवसात काय करतो, गलांड्याची कटिंग करतो. बुडापासून कटिंग करतो म्हणजे गलांडा पुन्हा बुडापासून छान फुटतो. तर आता सध्या मी सगळ्या गलांड्याच्या झाडांची कटिंग केलेली आहे. तर एखाद्या महिन्यामध्ये त्याला मस्त फुटून ते आता फुलं यायला लागतील पुन्हा. म्हणजे आपल्याला 12ही महिने फुलांची कमीच पडत नाही देवासाठी. आपल्या घरच्या घरी झाडांची फुलं होऊन जातात आणि काही असेलच सणवार तर मग जे पांढरे बिजलीचे फुलं मिळतात ना शेवंतीसारखे, तर तेही 12 महिने राहतात बाजारामध्ये. तर मग ते आम्ही आणतो आणि आता तर गुलाबाची झाडं पण आपल्या इथं भरपूर झालेत ना, तर आपल्या गुलाबाच्या झाडांना पण इतके फुलं येतात ना, आता बाजारातून गुलाबाच्या फुलं पण आणावं लागत नाही. नाहीतर मग असं काही सणवार असलं ना आपल्याला डेकोरेशनसाठी, विशेष पूजा करायसाठी ना, असं छान वाटावं म्हणून आपण गुलाबाचे फुलं पण घेऊन येतो. तर आता गुलाबाचे फुलं पण मला आणावं लागत नाही. माझ्या झाडांना खूप फुलं निघतात आता. तर शिवजयंती साजरी करायची होती. फौजी साहेब सकाळीच गेले होते बंदोबस्ताला. ते म्हणले, "माझी काही वाट पाहू नका तुम्ही. मला रात्रीचं 11-11:30 वाजतील घरी यायला." कारण शिवजयंती म्हणलं ना, डी-जे वगैरे लागतात नगरमध्ये. तर शिवजयंतीच्या दिवशी कसं वातावरण असतं नगरमध्ये, डी-जे वगैरे लागतात. तर फौजी साहेबांना बंदोबस्त लागला होता ना तिथंच. तर फौजी साहेबांनी मला तिथल्या 2-3 क्लिपा शूट घेऊन पाठवल्या होत्या. तर डी-जेच्या त्या सगळ्या क्लिपा मी पुढं जोडते. ते पण दाखवते मी तुम्हाला आता. तर डी-जे वगैरे रात्रीचं 10 नंतर बंद होतात. 10 नंतर मग ते डी-जे वगैरे बंद झाले, की मग फौजी साहेबांना घरी येऊपर्यंत 11-11:30 वाजतात. त्यामुळे फौजी साहेब म्हणले, "माझी काही वाट पाहू नका. तुम्हीच शिवजयंती घरी साजरी करा." आणि सागर गेला होता कॉलेजला. त्याच्या कॉलेजमध्ये पण कार्यक्रम होता ना, तर तो म्हणला, "मला पण यायला उशीर होईल." आणि आकाश गेला होता सकाळ-सकाळ पेपरला त्याच्या अकॅडमीमध्ये.
तर तो आला होता. तर सागर, आकाश, मी आणि किरण आम्ही तिघंच होतो. म्हणलं चला आपण तिघंच आता शिवजयंती साजरी करू. तर शिवाजी महाराजांची फ्रेम आहे ना आपल्या घरामध्ये हॉलमध्ये, खूप मोठी फ्रेम आहे ती. तर तिथंच मी टीपॉय मांडला आणि तिथं छोटंसं डेकोरेशन केलं होतं. आणि शिवाजी महाराजांच्या दरबाराची ही फोटो फ्रेम इतकी मोठी आहे ना आमच्या हॉलमध्ये, पूर्ण अर्धी भिंत भरून गेलेली आहे. तर आमच्या हॉलचं सगळं अट्रॅक्शन आहे ना ह्या फ्रेमने घेतलंय. कोणी घरामध्ये आलं ना बाकी काहीच नाही पाहत, फक्त ही फोटो फ्रेम पाहून खूप तारीफ करतात. खूप छान वाटते हॉलमध्ये फ्रेम. तर फौजी साहेबांनी 2-3 क्लिप आम्हाला काढून पाठवले होते ना, त्यांची जिथं ड्युटी लागली होती नगरमध्ये तिथून. तर अशी शिवाजी महाराजांची किती मोठी मूर्ती तुम्ही बघू शकता आणि खूप डीजे लागलेले होते. तर त्या डीजेचा इतका मोठा आवाज होता ना, फौजी साहेब घरी आले तरी पण त्यांना असं व्यवस्थित ऐकायला नव्हते येत. म्हणले कान बधीर झाल्यासारखे झाले ते एकदम. तर नगरमध्ये हे पहा किती गर्दी होती, किती डीजे होते आणि पोलिसवाले तुम्हाला दिसत असतील पहा. तर असं पोलिसवाल्यांची ड्युटी लागते. काही सणवार असलं ना, त्यांना घरी सणवार अजिबात मिळत नाही. त्यांना असा बंदोबस्त करावा लागतो. तर मी आवाज म्यूट केलाय कारण इतका मोठा आवाज होता ना आणि ते गाणं चालू असतं ना ते डीजेचं, तर त्याच्यामुळं आपल्या चॅनलला कॉपीराईट क्लेम पण येतं ना, त्यामुळं तो आवाज मला म्यूट करावा लागतो. तर आमच्या नगरमधली शिवजयंती पण मी तुम्हाला अगदी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.